रोज रोज जेवायला काय बरं बनवायचं, कुटुंबातल्या प्रत्येक आईला पडलेला प्रश्न। आणि तेच तेच वरण भात, पोळी भाजी, भाजी भाकरी खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल, तसा हा डाळ खिचडीचा थोडा वेगळ्या पद्धतीत प्रकार नक्की करून बघा। तर नेहमीपेक्षा थोड्याशा वेगळ्या पद्धतीत एकदम मस्त चवीला खमंग वाफाळती ही डाळ खिचडी आज आपण बघणार आहोत। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल। रेसिपी जर आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर आजची डाळ खिचडी झटपट होण्यासाठी कुकरमध्ये तयार करणार आहोत। तर त्यासाठी 1 वाटी आपण इथे तांदूळ घेतलेला आहे। रोजच्या वापरातला कोणताही तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता। इथे आपण 1 वाटी भरून इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे, जो नवीन आहे। खाताना सुगंध अगदी छान येतो आणि डाळ खिचडीला शक्यतो तुम्ही नवीन तांदूळ वापरला तर एकदम मस्त, म्हणजे एकदम मिळून येतं आणि चवीलाही तुमची खिचडी छान लागेल। बाकी रोजच्या वापरातला कोणताही तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता। आता ज्या वाटीने 1 वाटी तांदूळ घेताय, अगदी त्याच वाटीने 1 वाटी सालांसकट आपण इथे मूग डाळ घेतलेली आहे। तुम्ही बिन सालाची म्हणजे मुगाची सिंपली डाळ असते ती वापरू शकता। सालांसकट जेव्हा मूग डाळ आपण खिचडीला वापरतो तर त्याचे काही गुणधर्म असतात ते आपल्याला मिळतात। शिवाय हलकासा हिरवा रंग तुमच्या खिचडीला येतो आणि चवीलाही अगदी मस्त लागतं। तर नेहमी तुम्ही जेव्हा साधी डाळ वापरता तर त्यापेक्षा ही सालांसकट हिरवी डाळ वापरू शकता। दोघांचं प्रमाण इक्वल किंवा एकसारखं असावं। 1 वाटी तांदूळ तर त्याला 1 वाटी आपण इथे डाळ घेतलेली आहे। दोघांचं प्रमाण किंवा डाळ तांदळाचं प्रमाण एकसारखं जेव्हा असतं तेव्हा डाळ खिचडीला चव अगदी छान येते। आता हे काढलेलं डाळ तांदूळ 2 ते 3 पाण्याने चोळून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तर ज्या वाटीने 1 वाटी डाळ 1 वाटी तांदूळ तुम्ही मोजून घेतलेला आहे, अगदी त्याच वाटीने बरोबर 5 वाट्या आपण इथे साधं पाणी घेणार आहोत। म्हणून घेतलेली सगळी चिन्नस घरातल्या कोणत्याही एखाद्या वाटी, पेला किंवा ग्लासने तुम्हाला मोजून घेणं गरजेचं आहे, म्हणजे पाण्याचं सुद्धा प्रमाण तुम्हाला याच वाटीने मोजून घेता येईल। झाकण लावायचे आणि मध्यम आचेवर 3 ते 4 शिट्ट्या आपण काढून घेणार आहोत। आता यामध्ये शिजवण्यासाठी आपण पाणी भरपूर वापरलेलं आहे, म्हणून गॅस शक्यतो मध्यमच ठेवायचा आहे, म्हणजे हे कमीत कमी उतू जातं। साधारणतः 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। कुकर थोडा कोमट झाला की आपण शिट्टी वर करून झाकण काढून बघितलेलं आहे। तर बघू शकता अगदी मेणाप्रमाणे किंवा वरण कसं शिजवतो अगदी तसं मऊसूत असं छान आपले हे शिजून तयार आहे। 1-2 मिनिटं चांगलं आपण याला फेटून घेणार आहोत, म्हणजे थोडंसं मऊ होईल आणि छान याला टेक्स्चर सुद्धा येईल। असं छान फेटून घेतलं की एका सेपरेट भांड्यामध्ये किंवा वाटीमध्ये काढून घेणार आहोत। अजून आपली डाळ खिचडी तयार झालेली नाही बरं का, तर याला आपण फोडणी सुद्धा देणार आहोत। अशी ही काढून घेतली आणि सेम कुकर पुन्हा स्वच्छ करून गरम करत ठेवलेला आहे, म्हणजे खूप जास्त भांडी खराब न करता फक्त कुकरमध्ये आपल्याला ही डाळ खिचडी तयार करायची आहे। कुकर छान गरम झाला की यामध्ये 2 चमचे आपण साजूक तूप घेतलेला आहे, थोडी पौष्टिक आणि चवदार होण्यासाठी। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही साधं तेल आवश्यकतेनुसार घेऊ शकता। तूप छान कडकडीत गरम झालेला आहे। आता या स्टेजला गॅस आपण अगदी मध्यम ठेवलेला आहे आणि यामध्ये अर्धा चमचा आपण मोहरी घेणार आहोत। मोहरी छान फुलली की यामध्ये 2 हिरव्या मिरच्या उभ्या पातळ चिरून घेतलेल्या आहे। हिरवी मिरची आवडीनुसार कमी अधिक करू शकता। 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या एकतर ठेचून किंवा बारीक चिरून तुम्हाला इथे वापरायचं आहे। सोबतच 8-10 कढीपत्त्याची ताजी पानं घातलेली आहे। ही सगळी जिन्नस मध्यम आचेवर अगदी मस्त खरपूस हलकासा रंग बदलेपर्यंत आपण परतून घेतलेली आहे। करपवायचं नाही, मात्र याला खरपूस परतून घ्यायचं आहे। आता या साईडला सगळ्या शेवटी अर्धा चमचा साधं जिरं घेतलंय। मोहरीनंतर जिरं घातलं की ते पटकन करपतं आणि तुमच्या डाळ खिचडीला कडवट अशी चव येते, म्हणून सगळी फोडणी खरपूस झाल्यानंतर थोडं जिरं आपण परतून घेतलेलं आहे। यामध्ये 4 चमचे किंवा लहान मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक चिरून यामध्ये आपण परतून घेतलेला आहे। कांद्याचा रंग अजिबात बदलायचा नाही, मात्र हलक्याशा गुलाबी रंगावर कांदा आपण परतून घेतलेला आहे। कांदा असा हलकासा गुलाबी झाला की यामध्ये 2 ते 3 चमचे किंवा अगदी लहान आकाराचा टोमॅटो अगदी बारीक चिरून घेतलेला आहे। कांदा टोमॅटो खूप जास्त घालायचं नाही। टोमॅटो सुद्धा मध्यम आचेवर 1 मिनिटभर हलकासा नरम होईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे। टोमॅटो सुद्धा अगदी मऊसूत किंवा नरम शिजवायचं नाही, थोडा 1 मिनिटभर आपण थोडा मोठा परतून घेतलेला आहे। फोडणी छान खरपूस झाली की यामध्ये अगदी पाव चमचा हिंग घेणार आहोत आणि अर्धा चमचा आपण यामध्ये हळद घेणार आहोत। हिंग आणि हळद कमीच घालायचं। आता यामध्ये 50 ग्राम ताजा हिरवा मटार सोलून घेतलेला आहे आणि 1-2 चमचे आपण इथे बारीक चिरलेलं गाजर घेतलेलं आहे। यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। आवश्यकतेनुसार भाज्या कमी अधिक करू शकता। यामध्ये वेगवेगळ्या फरसबी किंवा आणखीन काही भाज्या तुम्ही ऍड करू शकता, किंवा मटार किंवा कोणत्याही भाज्या न घालता सुद्धा तुम्हाला ही सिंपली खिचडी तयार करता येईल। 2 मिनिटं वर खाली परतून घेतलं की चवीपुरतं मीठ घालणार आहोत। संपूर्ण खिचडीला पुरेल इतकं अर्धा चमचा आपण यामध्ये मीठ घेतलेलं आहे। पुन्हा काही सेकंद वर खाली परतून
परतून घेतलेला आहे। आता यामध्ये मटार आपण कच्चाच वापरलेला आहे म्हणून 1 मिनिटभर आपण याला वाफ काढून घेणार आहोत। 1 ते 2 मिनिटं झालेली आहे। मध्यम आचेवर मटार छान मऊसूत छान शिजून तयार आहे। थोडंसं वर खाली करून घेतलेलं आहे म्हणजे मटार शिजलेला आहे, फोडणी छान खमंग झालेली आहे। तर सगळ्या शेवटी डाळ तांदूळ आपण शिजवलेला यामध्ये घालणार आहोत। आता याला छान एकजीव करून घेणार आहोत। आता ज्यांना कोणाला तांदूळ चालत नसेल किंवा शुगर डाएट करत असाल तर तुम्ही तांदळाऐवजी लापशी डाळीबरोबर वापरू शकता। सेम पद्धतीने शिजवून कुकरला घ्यायचं आणि याला फोडणी करून तुम्ही करू शकता। सालांसकट हिरवे मूग वापरल्यामुळे खिचडीला हलकासा हिरवा रंग येतो आणि दिसायला अगदी छान दिसते। जर तुम्ही साधी डाळ वापरली तर अगदी पिवळा रंग येईल। टोटली तुमची चॉईस आहे, तुम्हाला जी डाळ आवडत असेल त्या डाळी वापरून तुम्ही हे तयार करू शकता। आता यामध्ये 2 चमचे साजूक तूप वरून घालणार आहोत आणि मोठ्या आचेवरही उकळी काढून घेणार आहोत। जर तुम्हाला जास्त ही घट्ट वाटत असेल तर थोडंसं गरम पाणी तुम्ही यामध्ये वाढवू शकता। मीठ वगैरे काही कमी वाटत असेल तर थोडंसं मीठ तुम्ही इथे वाढवू शकता। आणि अशी ही तुमची साधी सोपी नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीत डाळ खिचडी खाण्यासाठी तयार झालेली आहे। आपण घेतलेल्या जिन्नसात साधारणतः 5-6 जणांना व्यवस्थित ही डाळ खिचडी पुरू शकते। पचायला हलकी, चवीला मस्त आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये स्वयंपाक करायचा कंटाळा जर आला तर अशी ही डाळ खिचडी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा। आपले मसाले जर तुम्हाला घ्यायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर किंवा एक लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून डायरेक्ट तुम्ही व्हॉट्सअपला आमच्याबरोबर कनेक्ट होऊ शकता आणि आमचे सगळे मसाले सगळे प्रोडक्ट घर बसल्या ऑर्डर करू शकता। सध्या समर ऑफर किंवा उन्हाळा ऑफर सुरू आहे। 2999 पेक्षा जास्त खरेदीवर अर्धा किलो सेलमची हळद पावडर किंवा 1 किलो कोंबडी वडे पीठ तुम्हाला अगदी फ्री मिळेल। चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।